नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला गवारी बटाट्याची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा गवारी घेतलेली 250 ग्रॅम गवारी घेतलेली आहे, नीट करून घेतलेली। जेव्हा आपण बटाटा आणि गवारीची भाजी करतो ना, त्या टायमाला जर अशी थोडीशी मोठी जरी गवारी असेल का ना, जाड आकाराची तरी चालते किंवा बारीक जरी असेल तरी चालते। दोन्ही मिक्स जरी असले तर चालतील। खूप वेगवेगळ्या पद्धतीने मी रेसिपी पहिल्या पण अपलोड केलेले आहेत। 250 ग्रॅम गवारी आणि हा एक मीडियम आकाराचा बटाटा आहे, म्हणजे 50 ग्रॅम ते 100 ग्रॅमचा बटाटा असेल। त्याची साल काढून बघा असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा जिरे मोहरी टाकायची, 1 चमचा घेतलेले, अर्धा चमचा दोन्ही पण। कढीपत्ता त्यात टाकायचे, मोठ्या आकाराचा कांदा बघा, असा जास्त बारीक पण कापलेला नाही, जास्त मोठा पण नाही। आता हे काय आहे माहिती आहे का, कांदा जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, जर तुम्ही खात नसेल ना तरी नाही टाकला तरी चालेल। आता कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये टाकायचे 1 टोमॅटो, मीडियम आकाराचा आहे। त्याला पण 1 मिनिटभर आपण परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेला आहे। गॅस करते बारीक। आता ह्याच्यात टाकणारे आपला कोल्हापुरी मसाला। ह्याच्यामध्ये मी कांदा लसूण खोबरं असं काय मिक्स केलं नाही, फक्त मसाला ठेवलेला आहे। अर्धा मसाला ठेवला आहे, अर्धा कांदा लसूण मसाला ठेवला आहे। ह्याच्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ। त्यात टाकायचं आता आपल्याला बटाटा टाकून घेतलेला आहे। त्याला काय करायचं माहिती आहे का, मीडियम गॅसवर 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचं चांगलं। 1 मिनिट 2 मिनिट जरी परतला तरी चालेल। 2 मिनिटं बघा चांगलं मी परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायची गवारी स्वच्छ धुवून नीट केली होती आणि नीट केल्यावर पण स्वच्छ धुवून घ्यायची। आता ही पण आपण ह्याच्यामध्ये 1-2 मिनिटं परतून घेऊया। 2 मिनिटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता तुम्हाला सांगते, तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं। आता मी ह्याच्यामध्ये टाकणारे 2 ते 2.5 चमचे शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेऊया। नाहीतर तुम्हाला पाहिजे तर काय करायचं माहिती आहे का, ओलं खोबरं बारीक खिसायचं आणि ते जरी टाकलं तर 2-3 चमचे चालू शकतात। जरी काहीच नाही टाकलं, चटणी मीठ टाकून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। तशा पण आपल्या चॅनलवर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। आता गॅस एकदम मी बारीक करणार आहे आणि आपण ह्याला झाकून ठेवूया। गॅस केलेला एकदम बारीक बघा। आणि ह्याच्यावर काय करणार आहे माहिती आहे का, थोडंसं एकदम पाण्याचा शितोडा मारणार आहे। एकदम थोडंसं टाकायचं, कारण स्टीलची कढई असली की नाही की पाणी सुटस्तवर सुद्धा खाली मग लागलं जातं। आता नुसते वाफेवरचे जरी तुम्हाला पाहिजे असेल ना तर तशा पण रेसिपी माझ्या चॅनलवर पहिलेच अपलोड केलेल्या आहेत। एकदम बारीक गॅस केलेला आहे आणि ह्याच्यावर ठेवूया आपण 10 ते 15 मिनिटासाठी झाकण। पण हे लक्षात ठेवायचं, कढई जर पातळ असेल किंवा तवा म्हणा तर तुम्ही एकदा हलवा, नाही तर खाली लागल वगैरे। बारीक गॅसवर बघा 15 ते 20 मिनिटं ठेवलं, तर एकदा मी हलवलं होतं, मस्त बघा झालेली आणि एकदम मस्त अशी शिजते। आणि आता आपण थोडंसं पाण्याचा शितोडा पण मारला होता, जरी नाही मारला तरी वाफेवर पण होते। फक्त कढई बघायची आपली पातळ वगैरे असेल तर। जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाका, नाही टाकलं तरी पण मस्त अशी लागते बघा। करून बघा एकदा। वरनं टाकायची थोडीशी आपली कोथिंबीर, पहिली जरी टाकली तरी चालेल। जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।